नमस्कार, मी प्रणव रमाले. मनसे सोशलच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. विविध ठिकाणी पक्षप्रवेश आणि नव्या सदस्यांची नोंदणी जोरात सुरू आहे. पाहूयात याबाबतच्या या सविस्तर बातम्या. मुलुंडमध्ये शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश. राज्यभरात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला वेग. नाशिकमध्ये पर्यावरण सेनेच्या माध्यमातून आयोजित सदस्य नोंदणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रत्नागिरी, रायगड, भुसावळ, इचलकरंजीत सदस्य नोंदणी मोहिमेची जोरदार सुरुवात. विद्यार्थी सेनेच्या अभियानातून तरुणाई मोठ्या संख्येनं मनसेशी जोडली. मुंबईच्या मुलुंड परिसरात शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सचिन घाडीगावकर, योगेश खापरे, आकाश भोसले आणि सुजित वाघमोडे यांच्यासह अनेक सदस्यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, उपशहराध्यक्ष योगेश सावंत, विभागाध्यक्ष राजेश चव्हाण आणि प्रदीप वाघमार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलुंडमध्ये मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाकडून सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. नकुल आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली भावेश घरेनिया आणि रवी जिनवाल यांच्या सहभागातून ही मोहीम सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मनसे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशन पश्चिम येथे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेतर्फे सदस्य नोंदणी करण्यात आली. नाशिकमधील CMCS कॉलेज परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मनसेचं सदस्यत्व स्वीकारलं. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हा पक्षासाठी सकारात्मक संकेत मानला जातोय. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातही पर्यावरण सेनेतर्फे भव्य सदस्य नोंदणी आयोजित करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील मनसे शाखा क्रमांक 93च्या वतीनं सदस्य नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं. या अभियानाला स्थानिक नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सदस्यत्व स्वीकारलं. कोकणात रत्नागिरीमध्ये मनसे सदस्य नोंदणी अभियानाची भव्य सुरुवात करण्यात आली. मारुती मंदिर सर्कल येथून या अभियानाचा शुभारंभ झाला असून शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवली जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे KV पेंढारकर कॉलेज येथे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भुसावळ शहरातही मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून स्थानिक पातळीवर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पेण ST स्टँड चौक परिसरात सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ही मोहीम गावागावात राबवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यभरात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला मिळणारा प्रतिसाद हा पक्षाच्या वाढत्या प्रभावाचा संकेत मानला जातोय. तुम्ही आत्ताच या सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी तुमच्या जवळ असलेल्या मनसेच्या बूथला भेट द्या. याशिवाय ऑनलाईन नोंदणीसाठी mnsnodni.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा स्क्रीनवर दिलेल्या स्कॅनरवर स्कॅन करून आजच आपला अर्ज भरा. लक्षात ठेवा, तुमचं एक पाऊल हे महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठीच्या अस्मितेसाठी एक होऊया. महाराष्ट्राचे पाईक होऊया. धन्यवाद.